छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे। स्थानिकांकडून मात्र या कारवाईला विरोध केला जातोय। राज्यातल्या दोन मोठ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमा हाती घेतल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईसाठी हजारो पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाहायला मिळाला। अनेक जेसीबी, पोकलेन आणि हायवा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले। शहरामधल्या नारेगाव परिसरात पालिकेने अतिक्रमण हटाव कारवाई हाती घेतली। दंगाविरोधी नियंत्रण पथक सुद्धा या कारवाईच्या दरम्यान तैनात करण्यात आलं होतं। पण अतिक्रमण काढताना स्थानिकांनी जोरदार विरोध केला। यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्जही केला। पण प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने अखेर अतिक्रमण काढलंच। ही कारवाई नारेगाव भवानी चौकापासून ते नारेगाव डेपो पर्यंत आहे। याच्यामध्ये जो रस्त्याच्या दुतर्फा 15-15 मीटर आहे, म्हणजे 29 मीटरचा रोड वायडिंगची ही कारवाई आहे। आणि आतापर्यंत आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 350 ते 400 प्रॉपर्टी ह्या आजच्या दिवशी यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे। 50 ते 60% स्वतःहून लोकांनी काढून घेतलेले आहे। उर्वरित ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आम्ही काढण्यासाठी आज कारवाई करतो आहोत। दुसरीकडे अमरावतीमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हाका संघटनेने हातात नकली बंदुका घेऊन मोर्चा काढला। मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या मोठ्या अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे। या विरोधामध्ये शहरातले छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार तुम्हाला कल्पना देखील नाही, पण तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा, पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांनी सूचक विधान केलंय। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, असे राज ठाकरे म्हणाले। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले आहेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असं राज ठाकरे म्हणाले आहेत। राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। राज साहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष फोडून, दुसऱ्याचे कोणाचे सैनिक फोडून, त्यांचे कोणाचे आमदार फोडून नेले नाहीत। त्यामुळे राजसाहेबांचं जे आत्ता मत आहे की ज्याच्याबरोबर हाती सत्ता येईलच हे त्यांना विश्वास आहे। आता बघा, एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे ना। एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात। 20 वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात, शिवसेनेबरोबर म्हणजे आमच्या बरोबर येऊ शकतात, ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात। बघूया ना, अजून तर काही कोणी युती आघाडी झालेले नाही। चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल।
दरम्यान राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्याला उपस्थिती लावत ते शेकापच्या मंचावर आले होते. बच्चू कडू आणि राज ठाकरे यांच्यातही भेट होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन ठाकरेंच्या युतीत आणखी काही पक्षांची भर पडणार असल्याची ही चर्चा आहे. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन सुद्धा मुंडेंनी सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मंत्र्यांनी 15 दिवसात सरकारी बंगला सोडला नाही तर दंड आकारला जातो. त्यामुळे धनंजय मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड लागणार असून आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात गेल्याची माहिती मंत्रालयामधल्या सूत्रांनी दिली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 5 महिने झाले आहेत तरी अद्याप धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री झाले तरी भुजबळ सध्या बंगल्याविनाच आहेत आणि भुजबळांचा कारभार सध्या मंत्रालयातील अन्न पुरवठा विभागातून सुरू आहे. धनंजय मुंडेंना मंत्री असताना सातपुडा बंगला मिळाला होता, तो अजूनही त्यांनी सोडलेला नाही. मंत्र्यांना बंगला सोडला नसल्यानं महिन्याला 200 रुपये प्रति चौरस फूट दंड आकारला जातो. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी 5 महिने झाले बंगला न सोडल्यामुळे दंडाची रक्कम 42 लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती सूत्रांची आहे. हा दंड माफ करण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. नाही, अजितदादाने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल. आणि माझी काय तक्रार असू शकते. आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार. मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं मग दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते पाहते. एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढलं. आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. मंत्रालयाच्या GAD डिपार्टमेंटचा कंटिन्युअस फॉलोअप करून ती त्याची बाहेरची पाटी सुद्धा बदलायला लावली होती. पण आताच्या घटकेला जर शासकीय बंगला त्यांनी सुपूर्द केला नसेल तर तो परत दिलाच पाहिजे, ताबडतोब दिला पाहिजे. एवढंच नाही तर हे 4.5 महिन्याचं भाडं त्यांनी सरकारकडे जप्त केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी मॅसेज करतो मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मॅनेजरला फोन करतो, म्हटलं तुम्ही कलेक्टरला सांगा ना, एकाकडे धनंजय मुंडेला सोडत नाही म्हणून कारवाई होत नाही आणि दुसरीकडे आम्ही थकीत शेतकरी थकीत राहिला का तुम्ही आमचं खातं होल्ड करता. काय सामान्य लोकांसाठी काही राहिलंच नाही देशामध्ये. मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेला नाही. त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती, तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही, चेक करेन. त्यामुळे शासकीय निवासस्थानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भुजबळांना बंगला कधी मिळणार याकडे आता लक्ष लागलंय. शिवसेनेचा बाप मीच भाजप आमदार परिणय फुके यांनी स्थानिक मुद्द्यावरून हे वक्तव्य केलं. यावर फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेनं दिलाय. दरम्यान शिवसेनेचा बाप मीच असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं. काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. ओके, 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते, त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन. फुके तो फुकेच, काही बोलतो. फुकट गेलेली माणसं आहेत, त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं हा कसे सांभाळता या फुकट गेलेल्या माणसांना आणि याचा बाप कोण फुकेचा, तो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे. त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं. आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही. त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे. मी ऐकलेलं नाही ना, आता तुमच्या अंदाजावर मी बोलणं योग्य नाही. नसतं मी चांगल्या भाषेत उत्तर देण्याचं माझं कसं आहे म्हणून मी आता एकदा ते तपासून घेतो, मग त्या भाषेमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ. या राज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ म्हणून काम करतोय. भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे.
असं जर काही संबोधन झालं असेल प्रणय फुके सगळ्यांच्या तीव्र भावना आहेत की असं कोणी एखादा व्यक्ती कसं म्हणू शकते का मी बाप आहे. याचा निषेधार्थ सगळेच आम्ही निषेध करतोय. त्यांनी याच्यावर माफी मागून हा विषय थांबवला पाहिजे, जेणेकरून हा विषय शिवसैनिकाच्या भावना अजून तीव्र होऊ नये. शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. अशा या फालतूच्या वल्गना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही. काहीतरी अर्वाच्यपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत, त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. पुण्यामधील कोथरूड प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेत पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारदार महिलांचं म्हणणं ऐकून निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना महिला आयोगानं दिल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणींनी केलाय. कोथरूड पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. या संदर्भात कोथरूड मधल्या 3 मुलींनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि रोहित पवारांनी या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. कोथरूडमध्ये राहणाऱ्या 3 मुलींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. पुण्यातलं कोथरूड पोलीस ठाणं आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांवर हा आरोप करण्यात आलाय. पीडित मुलींनी नेमका काय आरोप केलाय तेही पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली. तिला मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील काही तरुण सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेत तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल करण्यास मदत केली. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या पीडित महिलेनं कौशल्य विकास क्लास देखील लावला. पीडितेला मदत केल्याच्या रागातनं पीडितेचे नातेवाईक असलेले निवृत्त PSI सखाराम सानप पुण्यात आले. त्यांनी ओळखीच्या पोलिसांची टीम सोबत आणली. या टीममध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यातले काही कर्मचारी होते. हे पोलीस कोणतीही पूर्वसूचना न देता ही महिला राहत असलेल्या घरी आले. शिवाय कोणतंही कारण न देता मुलींचे मोबाईल जप्त करून त्यांचे पासवर्ड्स बदलण्यात आले. कोथरूड पोलीस ठाण्यात नेत त्यांना अर्वाच्य आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. रिमांड रूममध्ये ठेवून API प्रेमा पाटील आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा बुक्क्यांनी या मुलींना बेदम मारहाण केली, असा आरोप या पीडित तरुणींनी केलाय. माझ्या आई वडिलांवरून, माझ्या वडिलांवरून, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून मला खूप सारं बोलण्यात आलेलं आहे. तुझा बाप नाही, तो अशिष्ट पोरी फिरणारी आहे, रूमवरती पोरं येतात, तुम्ही घाण करता, मग इथे येऊन तुमची घाण आम्ही स्वच्छ करायची का, तुझी जात कुठली आहे, मग तू महारामांगाची आहेस तर महारामांगाचे असेच करतात, यांची हीच लायकी आहे, अशा पद्धतीने बोलण्यात आलेलं आहे. हिला मारत असताना मैत्रीण म्हणून मी त्यांना म्हटलं 1 मिनिट तुम्ही थांबा, मारू नका. तर त्यांनी मला देखील तिथं मार दिला. मला गालावर त्यांनी चापट मारली आणि शिवाय मला तिथून बाहेर काढलं. तू इथून बाहेर पड, नाहीतर तुला पण आम्ही कसं ह्या केसमध्ये टाकायचं ते आम्ही बघून घेऊ, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पीडित मुलींनी कोथरूड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप या पीडित मुलींनी केला. रोहित पवार, सुजात आंबेडकर आणि अंजली आंबेडकरांनी सुद्धा कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय करायचं सांगा, काय अपडेट आहे? आपलं मगाशी म्हटलं होतं की रायटिंग मध्ये त्याच्यावर CP साहेबांना आपण बोललो की रायटिंग मध्ये द्या. तर रायटिंग मध्ये देण्याबद्दल ते करत आहेत. रायटिंग मध्येच देणार, तुम्हाला जे काय द्यायचं रायटिंग मध्ये देणार. म्हणजे FIR नाही घेणार. 2 गोष्टी मला रायटिंग मध्ये देणार. एक तर FIR होईल किंवा FIR होत नसेल तर रायटिंग मध्ये 1 तासापर्यंतची वेळ आहे. सर हे सगळ्या महिला आहेत. आणि तुम्ही कोणत्या लीगल टीमशी बोलताय ना, PP साहेब कोण आहे, आम्ही पण बोलतोय त्या PP सरांशी. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पुणे पोलिसांना फोन करत FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. आता 2 दिवस नाही, FIR ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणा देऊन बसा, FIR नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असायला FIR दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील नाही. FIR नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स आहे.
शिवाय मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट खुलासा दिलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी. कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाही आहे. जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी